हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. आपण पाहत आहे 12वीचं केमिस्ट्री. त्याच्यामध्ये चालू आपलं आजचं नवीन युनिट चालू करू आपण इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. आज आपण इंट्रोडक्शन आणि क्लासिफिकेशन पॉलिमरचं बघणार आहे. मित्र, आपण रबर नावाची गोष्ट तर ऐकलीच असेल, पाहिली असेल. मग तो खोड रबर असो और काही गोष्टी जशा डोक्याला बांधायचा रबर असो, जसं आपण नोटीला बांधतो तो, गाडीचा टायर असो, प्लास्टिकची खेळणी असो, पाईप असो प्लास्टिकचा, अंगात घातलेले कपडे असो, शर्ट असो किंवा व्हॉटेवर, या सगळ्या गोष्टी पॉलिमर्सनं बनतात. म्हणजे पॉलिमरच आहेत. पण पॉलिमर म्हणजे काय? जो मोनोमर्सनं बनलेला असतो त्याला पॉलिमर्स, और द नंबर ऑफ मोनोमर्सनं बनून जो एक पॉलिमर बनतो दॅट इज कॉल्ड द पॉलिमर. चला आपण को इंट्रोडक्शन करा. आता काय म्हणतो इंट्रोडक्शन मध्ये काय आहे बघू. केमिकली पॉलिमर्स आर कॉम्प्लेक्स. ठीक आहे, बघा कॉम्प्लेक्स म्हणजे काय. सपोज तुम्ही एक दुकान जर असेल, एक्झाम्पल रोजमर्राच्या जिंदगीतले देतो. एक दुकान आहे तर दुकान, थोडा दुसरं दुकान आहे तर दुकान. पण एक मोठं जर कॉम्प्लेक्स आहे सपोज, आणि इथं जर छोटे 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 असे दुकान असेल तर आपण म्हणतो का त्या कॉम्प्लेक्स मधल्या त्या दुकानात तिथं मिळते. कॉम्प्लेक्स म्हणजे मेनी मोनोमर्स एकत्र येऊन जेव्हा मायक्रोमॉलिक्यूल तयार करतो, पॉलिमर तयार करतो, त्याला कॉम्प्लेक्स म्हटलं तरी चालतं. केमिकली पॉलिमर्स आर कॉम्प्लेक्स जायंट मॅक्रोमॉलिक्यूल, MACRO, मॅक्रो भव्य मोठा मॅक्रोमॉलिक्यूल मेड फ्रॉम द रिपीटिंग युनिट्स ऑफ मोनोमर. म्हणजे पॉलिमर काय? मोनोमर्सच्या रिपीटिंग युनिटनं तयार झालेला, नंबर ऑफ मोनोमर्स मिळून तयार झालेला पॉलिमर. मग आता हा पॉलिमर शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ. हा ग्रीक वर्ड आहे. पॉली म्हणजे होती मेनी, मर्स म्हणजे होते युनिट. ज्या गोष्टीची मेनी युनिट आहे त्याला पॉलिमर म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. मग याच्यामध्ये फक्त रबर आणि गाडीचा टायरच नाही आहे, सगळ्याच गोष्टी येतात. समजून घेऊ. प्रोटीन सुद्धा पॉलिमर आहे. ठीक आहे. लिपिड घ्या पॉलिमर आहे, एन्झाइम्स पॉलिमर आहे. एका युनिटला बनला आहे का ते नाही, मल्टी मोनोमर्स मिळून एक कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल तयार केलेला आहे, त्याला पॉलिमर म्हणतो आपण. आणि म्हणून पॉलिमर्सला मेन युनिट म्हणजे पॉलिमर्स या शब्दाने म्हणतात. कोणता ग्रीक वर्ड आहे. आता हायर मॉलिक्युलर मास असते त्याचं, लोअर मॉलिक्युलर मास आहे का नाही. हायर मॉलिक्युलर मास मॅक्रो मॉलिक्युल्स म्हणजे एवढे मॉलिक्यूल त्याच्यामध्ये असू शकतात. 1 2 3 तर 1 2 3 4 5 6 7 अँड मेनी मोर. 1 2 मॉलिक्यूलची गोष्ट नाही आहे, मल्टी मॉलिक्यूलची गोष्ट चालू आहे. म्हणजे हे जर असंही असलं का मोनोमर्स, इथं जर पॉलिमरायझेशन केलं तुम्हाला पॉलिमर मिळतो. Now this is the simple representation of that polymers preparation. आणि म्हणून पॉलिमर युनिट महत्वाचा आहे. पॉलिमर तयार कसा होतो, पॉलिमरचे टाइप्स काय असतात, क्लासिफिकेशन काय असतात, ऑर्गॅनिक पॉलिमर्स, इनऑर्गॅनिक पॉलिमर, हे आपण या युनिटमध्ये जाणून घेऊ. ठीक आहे. तर यानंतर आपण बोलू क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. क्लासिफिकेशन तुम्हाला 6 वेळेनं दिल्या गेलेला आहे मित्र. ठीक आहे. तर क्लासिफिकेशन पॉलिमर्सचं ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ ओरिजिन, कुठून ते मिळतं त्याच्यावरून क्लासिफिकेशन आहे. स्ट्रक्चर, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे त्यानुसार त्यांचं क्लासिफिकेशन वर्गीकरण केलं गेलेलं आहे. मेड ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे मोड मेड म्हणा की म्हणजे कशा प्रकारे त्याचं पॉलिमरायझेशन झालं आहे त्यानुसार ते त्याचं क्लासिफिकेशन आहे. बायोडिग्रेडेबिलिटी म्हणजे डिग्रेडेबल आहे की नाही, अनडिग्रेडेबल पॉलिमर आहे त्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे त्या पॉलिमरमध्ये कोणत्या प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे, हायड्रोजन बॉन्डिंग आहे, व्हेन डर वाल्स फोर्सेस आहे, डायपोल इंटरॅक्शन आहे, व्हॉटएव्हर, त्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि लास्ट टाइप्स ऑफ डिफरंट मोनोमर म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे सारखे मोनोमर आहे का डिफरंट मोनोमर आहे त्यानुसार सुद्धा त्यांचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे. तर आपण आज ते सगळे 6 पाहणार आहे. पहिले आपण पहिल्यापासून चालू करू. ठीक आहे. तर आता मी क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ ओरिजिन स्टार्ट करतो. Now we are proceed further for our first classification of polymer, that is the classification of polymer on the basis of origin. याचे 3 टाइप्स आहेत. म्हणजे पॉलिमर कुठून तुम्हाला मिळते त्यानुसार त्याचे 3 टाइप्स बोलले गेलेले आहे. नॅचरल पॉलिमर्स, सिंथेटिक पॉलिमर्स आणि सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. पहा काय
नॅचरल पॉलिमर्स म्हणजे काय? जे पॉलिमर्स तुम्हाला नेचर मधून मिळेल, नॅचरल थिंग्स मधून मिळेल ते नॅचरल पॉलिमर्स. नॅचरल पॉलिमर्सचे सतत दोन टाइप्स आहेत, प्लांट पॉलिमर्स आणि ॲनिमल पॉलिमर्स. प्लांट पॉलिमर्स असे जे तुम्हाला प्लांट पासून ऑब्टेन करतात, तुम्ही मिळवतात प्लांट पासून, ते झालं नॅचरल पॉलिमर. जसं कॉटन झाडापासून मिळते का नाही मिळत, त्याचं शर्ट पण ते सेल्युलोज आहे त्यामुळे पॉलिमर आहे. लेनिन, ठीक आहे, लेनिनचे सुद्धा तुम्ही शर्ट पॅन्ट पाहता, नवीन आता ब्रँड आलेला आहे, ते सुद्धा एक प्लांट पासून ऑब्टेन केलेलाच एक पॉलिमर आहे, त्यामुळे हे प्लांट पॉलिमर्स मध्ये येतात. ॲनिमल पॉलिमर्स म्हणजे असे जे ॲनिमल सोर्सेस मिळून तुम्हाला मिळते, जसं ऊल म्हणजे लोकर जे तुम्हाला मेंढीपासून मिळते, ठीक आहे, तो ॲनिमल झाला. त्यानंतर तुम्ही सिल्क पहा, बरोबर आहे, रेशीम हे काय ॲनिमल पासून मिळते ना, म्हणजे हे सोर्सेस कोणते झाले तर नॅचरल पॉलिमर्स. त्यानंतर सिंथेटिक पॉलिमर्स. सिंथेटिक पॉलिमर म्हणजे असे जे लॅबोरेटरीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये तयार केल्या जातात, ते पॉलिमर्स म्हणजे सिंथेटिक पॉलिमर. दीज आर मॅनमेड पॉलिमर, जे नेचर पासून ना प्लांट पासून ना ॲनिमल पासून मिळवतात, जे मॅनमेड आहे, म्हणजे जे केमिकल इंडस्ट्रीज मध्ये म्हणा किंवा व्हॉटेवर कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये जे पॉलिमर तयार करतात, जे मॅनमेड असते, टोटली मॅनमेड असते, त्याला आपण सिंथेटिक पॉलिमर्स म्हणतो. जसं नायलॉन झालं, नाही का, पॉलिथिन झालं, टेरिलिन झालं, डेक्रॉन झालं, पीव्हीसी झालं, हे सगळं आहे सिंथेटिक पॉलिमर्स. सेमी सिंथेटिक पॉलिमर्स म्हणजे कोणते? ह्या दोघांच्या मधातली गोष्ट असते सेमी सिंथेटिक म्हणजे. असं आहे का, नॅचरल पॉलिमरला तुम्ही जर केमिकल ट्रीटमेंट दिली तर त्याच्या प्रॉपर्टीज काही वाढतात, जसं त्याची शायनिंग वाढवणं, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ वाढवणं, त्याची चमक वाढवणं, त्याची टिकाऊपणा वाढवणं, हे सेमी सिंथेटिक झालं. काय म्हणते, द प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल पॉलिमर्स आर मॉडिफाईड बाय सम केमिकल ट्रीटमेंट. जसं क्युप्रा अमोनियम सिल्क आहे, म्हणजे सिल्कला क्युप्रा अमोनियम सिल्क बनवतात, जे केमिकल ट्रीटमेंट थ्रू त्याचे जे धागे असतात ते मजबूत बनवतात, त्याची चमक चांगली दिसते. आणि हे झालं क्युप्रा अमोनियम सिल्क. व्हल्कनाइज रबर. व्हल्कनाइज रबर म्हणजे नॅचरल रबरला सल्फर सोबत ट्रीटमेंट करणं विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर आणि त्या नॅचरल रबरची टेन्साईल स्ट्रेंथ वाढवणं, ठीक आहे. म्हणजे दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन. नाऊ याच्यानंतर आपण सेकंड टाइप ऑफ क्लासिफिकेशन पाहू. सेकंड टाइप ऑफ क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, म्हणजे जशा प्रकारचं पॉलिमरचं स्ट्रक्चर असेल त्यानुसार त्याची 3 प्रकारचं आपल्याला सब क्लासिफिकेशन्स आहेत. म्हणजे स्ट्रक्चरच्या नुसार 3 टाइप दिलेले आहेत. डिपेंड्स अपॉन द मोनोमर लिंक टुगेदर. एक मोनोमर दुसऱ्या मोनोमर सोबत कशा वेनं लिंक होतो त्यानुसार त्याचे 3 टाइप दिले गेलेले आहे. पहिलं लिनियर म्हणजे एका रेषेत सरळ स्ट्रेट चेन मध्ये म्हणा किंवा स्ट्रेट चेन म्हणा पॉलिमर. दुसरं ब्रांच, ठीक आहे, जसं झाडाच्या फांद्या असतात तसं. आणि तिसरा क्रॉस लिंक म्हणा किंवा नेटवर्क. असंख्य असे पॉलिमर्स कुठेही जुळले असेल तर, ठीक आहे. लिनियर पॉलिमर्स म्हणजे काय होते, दे आर लॉंग चेन विदाउट एनी ब्रांचेस. विदाउट म्हणजे ज्याच्यामध्ये कोणतेही ब्रांचेस नाही. अशोकाचं झाड असते तसं छोटं छोटं, असं समजून घ्या. पॉलिथिन एक्झाम्पल पहा. नाव CH2 सिंगल बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड, CH2. आता हा असा कितीही काढलं तरी चालूच राहील. नाव हे असं घेतल्यापेक्षा मी इथं घेतो म्हणजे जास्त सोयीचं होईल. आणि नाव दिस इज कॉल्ड एज द पॉलिइथिलीन. पॉली म्हणजे मेनी. असे CH2 मेनी आहे, नंबर ऑफ आहे, लाखो करोडो आहे. इथिलीन त्यामुळे पॉलिइथिलीन. PVC नाव CH2 सिंगल बॉन्ड CH, इकडे CN. आता हा ब्रांच नाही आहे, CN आहे, तो कार्बनचा ग्रुप आहे का नाही, त्यामुळे दिस इज PVC पाईप तुमचा, म्हणजे पॉलिव्हिनिल क्लोराइड, पॉलिव्हिनिल थायराइड. हा, PVC पाईप. तर हे तुम्हाला ब्रांच वाटत असेल पण ब्रांच नाही, तो सायनाइड ग्रुप आहे, ठीक आहे. दुसरा ब्रांच पॉलिमर कन्सिस्ट ऑफ अ लॉंग चेन स्ट्रक्चर हॅव्हिंग म्हणजे असणे. ब्रांच म्हणजे ज्याच्यामध्ये 1, 2 किंवा जास्त मल्टी ब्रांचेस आहेत त्याला ब्रांच म्हणू आपण. जसं एक्झाम्पल पॉलीप्रॉपिलीन, हे असा बनतो. नाव CH2 CH आणि इकडे हा CH3, 1, 2, 3. हा, ठीक आहे. नाव दिस इज द पॉलीप्रॉपिलीन, म्हणजे इथं लिहून द्या. नाव दिस इज पॉलीप्रॉपिलीन. ब्रांच आहे तिथं CH ग्रुप आहे त्यामुळे ब्रांच आहे, हे सरळ लक्षात घ्या. हा, क्रॉस लिंक और नेटवर्क पॉलिमर. आता याचं स्ट्रक्चर कसं राहील,
त्याचं स्ट्रक्चर असं, जसं एक मॉलिक्यूल आहे, दुसरा मॉलिक्यूल आहे, तिसरा मॉलिक्यूल आहे, मग मधातच इकडे चालला तो, मग मधात इकडे जाईल तो. म्हणजे वल्कनाइज रबर जर म्हटलं तुम्ही, वल्कनाइज रबर आपण पाहणार आहे, तर दिस इज द नेटवर्क लाईक स्ट्रक्चर. हा ना लिनियर असतो, ना ब्रांच असतो, ना हा मल्टी असतो. दिस इज द नेटवर्क लाईक स्ट्रक्चर. ब्रांच म्हणजे कसं होईल, हे असं जर पॉलिमर चालला आहे तर त्याच्यामध्ये एखादी ब्रांच येऊन जाईल. ठीक आहे, इकडे एखादी ब्रांच आली तर आली असं. आणि लिनियर मध्ये तुम्ही म्हणाल तर तिथं कोणत्याही प्रकारचं ब्रांच येणार नाही ना, नेटवर्क स्ट्रक्चर येणार नाही, त्याची स्ट्रेट लाईन मध्ये येईल. नाउ दिस इज द टाइप ऑफ 3 टाइप्स ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ बेसिस ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. आता थर्ड क्लासिफिकेशन को नाउ तिसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. म्हणजे मोनोमर्सचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर पॉलिमर मिळतो ते कशा प्रकारचं पॉलिमरायझेशन होते त्यानुसार त्याचं टाइप्स आहे. हे साधारणतः 3 टाइप्स बोलले गेलेले आहेत. काय होते बघा, हिअर लो मॉलिक्युलर वेट मोनोमर्सला युजिंग हाय टेम्परेचर, प्रेशर और कॅटलिस्ट हायर मॉलिक्युलर वेट पॉलिमर बनवल्या जाते. आणि याचे 2 प्रकार आहेत, 2 टाइप्स बोलले गेलेले आहेत. ऍडिशन और चेन ग्रोथ, कंडेन्सेशन और स्टेप ग्रोथ और रिंग ओपनिंग पॉलिमर. 3 प्रकार बोलले गेलेले आहेत. पहिलं ऍडिशन और चेन ग्रोथ. ग्रोथ म्हणजे वाढणे. दोन्ही नाव आहे, कोणत्या नावाने तुम्हाला ते विचारू शकता. हिअर ऍडिशन ऑफ मोनोमर विदाउट म्हणजे नाही, लॉस ऑफ एनी स्मॉल मॉलिक्युल्स. म्हणजे ज्या पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये मोनोमर्सचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर त्याचं पॉलिमर बनते, पण त्या पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये कोणत्याही प्रकारचा साईड प्रोडक्ट स्मॉल मॉलिक्युलर मास असलेले और मॉलिक्युल्स असलेले, जसं मिथेनॉल झालं, वॉटर झालं, अमोनिया झालं, HCl झालं, असं काहीही बाहेर साईड प्रोडक्ट निघत नाही. त्याला आपण ऍडिशन और चेन ग्रोथ पॉलिमर्स म्हणतो. असं 3 स्टेपनं तयार करतात ते पॉलिमर्स. पहिलं चेन इनिशिएशन म्हणजे स्टार्ट करणे, सुरुवात करणे. चेन प्रोपोगेशन वाढवणे, लेंथ करणे. आणि चेन टर्मिनेशन म्हणजे रिॲक्शन थांबवणे, टर्मिनल्स थांबवणे. याचे एक्झाम्पल दिले गेले आहे. टेफ्लॉन कोटिंग आपण गडीला केलेलीच आहे, ते सुद्धा एक पॉलिमरच असतं. PVC झालं, ऑर्लॉन झालं. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऍडिशन और चेन ग्रोथ. नाव कंडेन्सेशन ऑफ स्टेप ग्रोथ. कंडेन्सेशन म्हणजे होते कसं, जेव्हा रिॲक्टंटला तुम्ही जर का टेम्परेचर, प्रेशर देऊन त्यातून जर का वॉटर मॉलिक्यूल, इथिल अल्कोहोल जर का मिथाइल अल्कोहोल बाहेर काढत असाल आणि प्रोडक्ट घेत असाल, त्याला कंडेन्सेशन म्हणते. म्हणजे हीट करून तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल किंवा मिथिल अल्कोहोल बाहेर काढायचा आहे. काय होते बघा, कॉम्बिनेशन ऑफ मोनोमर्स बाय इलिमिनेशन. म्हणजे बाहेर निघते स्मॉल मॉलिक्यूल, याच्यामध्ये निघत नाही, याच्यामध्ये निघतात. कसे, जसं मिथिल अल्कोहोल झाला, अमोनिया झाला, वॉटर झाला, है ना, HCl सुद्धा निघतो कधी कधी काही प्रोसेसमध्ये. तर हे जे प्रोसेस असते याला कंडेन्सेशन म्हणतात. म्हणून याला स्टेप ग्रोथ म्हणतात. स्टेप बाय स्टेप पॉलिमरायझेशन होते याच्यामध्ये आणि मॉलिक्युल्स बाहेर निघतात. म्हणजे साईड प्रोडक्ट काही ना काही बाहेर निघतो. एक्झाम्पल नायलॉन आणि पॉलिस्टर. ठीक आहे. थर्ड आहे आणि जे नवीन आहे, रिंग ओपनिंग पॉलिमर. इकॅप्रोलॅटमचं एक्झाम्पल आपण वेल नोन पाहिलेलं आहे पॉलिमर्समध्ये, आणि ठेवलंच असते नायलॉन 6 मध्ये. तर असं होते, असं याच्यामध्ये रिंग ओपनिंग होऊन राहिलं. आणि रिंग ओपनिंग होत असताना पॉलिमरायझेशन विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर 573 किंवा 500च्या जवळपास केल्विन जर टेम्परेचर दिलं तर त्या इकॅप्रोलॅटमचं कन्व्हर्शन नायलॉन 6 मध्ये होते. म्हणजे ही जे रिंग आहे त्या रिंगला आपण स्ट्रेट कंपाऊंड करून टाकतो. कॅप्रोलॅटम म्हणजे काय होते, लॅक्टम म्हणजे काय होतो, सायक्लिक अमाइड होतो. आणि ह्या सायक्लिक अमाइडच आहे ना, त्यामुळे याचं कन्व्हर्शन सायक्लिकचं असायक्लिक करायचं आहे. म्हणजे रिंग ओपनिंग पॉलिमर झालं. दिस इज थर्ड टाइप ऑफ क्लासिफिकेशन. याच्यानंतर आपण चौथ्या नंबरचं क्लासिफिकेशन. Now the fourth type of classification on the basis of intermolecular forces. बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस सगळ्याच गोष्टीमध्ये असतात. मग हायड्रोजन बॉन्डिंग असो, वेंड्रवॉल फोर्सेस असो, डायपोल अट्रॅक्शन असो और इंटरॅक्शन असो. मग जर पॉलिमरमध्ये कोणत्या प्रकारचं इंटरॅक्शन्स आहेत त्यानुसार त्याचे 4 टाइप्स बोलले गेले. इलॅस्टोमर्स, फायबर्स, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोस्टॅटिक. पहिलं इलॅस्टोमर्स म्हणजे इलॅस्टिक्स एक प्रकारचं. तुम्ही रबर पाहिला का रे, तुम्ही जर असं त्याला ताणला तर तो सुद्धा ताणतो, आणि तुम्ही सोडला का तो ओरिजिनल पोझिशनवर वापस येतो. तसंच व्हेन अ पॉलिमर इज स्ट्रेच, ताणलं
द पॉलिमर चेंज स्ट्रेच, म्हणजे ते पॉलिमर सुद्धा तो रबर सुद्धा काय होतो स्ट्रेच होतो. बट वेन द गिवन स्ट्रेच इज रिमूव्ह, जर तुम्ही तो सोडून दिला किंवा त्याचा स्ट्रेस तो तुम्ही थांबून दिला तर इट रिटेन इट्स ओरिजिनल शेप, शोज इलेस्टिसिटी म्हटलं तरी चालेल. एक्झाम्पल निओप्रीन रबर घ्या, पुन्हा एन रबर घ्या किंवा पुन्हा एस रबर घ्या, हे एक्झाम्पल इलास्टोमर्स. याच्यामध्ये इलेक्ट्रोमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहतात, म्हणून हे गोष्ट अशी इलास्टिक प्रॉपर्टी दाखवते. सेकंड, फायबर्स, द पॉलिमर्स पजेसेस हाय टेन्साईल स्ट्रेंथ. आता तुम्ही फायबर पाहिलेलंच असेल, गाडीला असते तर चेअर असते फायबरच्या, इझिली ब्रेक होतं का ते? नाही. काऊन का? त्यांच्यामध्ये फायबर्स असतात. म्हणजे पॉलिमर पजेस हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड रेजिस्ट टू ब्रेक अंडर टेन्शन, म्हणजे टेन्शन दिल्यानंतर लवकर तो ब्रेक होत नाही, भले तो बागेल असे मोरडेल पण तो तुटत नाही लवकर. एक्झाम्पल आहे नायलॉन 6 रेलिंग एक्झाम्पल. थर्ड, थर्मोप्लास्टिक. तुम्ही साधं प्लास्टिकची बॉटल पाहिली आहे का कधी? पाणी पिण्याची म्हणा किंवा साधं, तुम्ही त्याला गरम करता तेव्हा ते वितळते आणि जेव्हा ते थंड होत करतो आपण ते वितळलेलं तेव्हा ते आपोआप होते हार्ड. म्हणजे द पॉलिमर विच सॉफ्ट ऑन हिटिंग, जो हीट केल्यानंतर सॉफ्ट होतो, अँड विच हार्ड ऑन कुलिंग, जो थंड केल्यानंतर हार्ड होतो, कॉल्ड ॲज द थर्मोप्लास्टिक. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्लास्टिक रिमोल्ड केलं जाते, म्हणजे रिसायकल्ड केल्या जाते. ठीक आहे. एक्झाम्पल पॉलिथिन, पीव्हीसी, पीटीसी. फोर्थ, थर्मोसेटिंग. थर्मोसेटिंग थर्मोप्लास्टिकच्या टोटली विरुद्ध आहे. असा प्लास्टिक, असा पॉलिमर जो हीट केल्यानंतर सुद्धा सॉफ्ट होत नाही. तुम्ही कधी बटन जाळून पाहिली आहे का? स्विच फॅनची म्हणा, लाईटची म्हणा, तुम्ही ते जाळून पहा, ती अशी सॉफ्ट होत नाही जसं साधं प्लास्टिक खूप लवकर सॉफ्ट होते. म्हणून हे प्लास्टिक कधीही डबल यूज केल्या जाऊ शकत नाही. म्हणजे द पॉलिमर विच डू नॉट बिकम सॉफ्ट ऑन हिटिंग अँड कॅनॉट बी रिमोल्डेड ॲज वेल ॲज द रिसायकल्ड. एक्झाम्पल बॅकेलाइट म्हणजे पटप. म्हणजे हे जे पॉलिमर आहे हे डबल यूज केलं जात नाही. अशा प्रकारचं हे चौथं क्लासिफिकेशन आहे. यानंतर आपण पाचवं. आता आपला पाचवा आणि लास्ट म्हणजे सहावा क्लासिफिकेशन. पहिले पाचवा, ऑन द बेसिस ऑफ डिफरंट मोनोमर्स. हे एकदम सिंपल आणि साधं क्लासिफिकेशन आहे बेटा. दोन प्रकार आहेत, होमोपॉलिमर्स, हेटेरोपॉलिमर्स. हेटेरोपॉलिमर्सला कोपॉलिमर म्हणतात. सिंपल समजून घ्या. जर का पॉलिमर बनला असेल, सपोज जर का एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स एक प्रकारचे मोनोमर आहे का नाही आहे, आणि त्याच्यानंतर जो हा एक्स एक्स ची जे बॉन्डिंग राहील, म्हणजे हा समजा एक्स एक्स बनला, हा जर का एन नंबर बनला, दिस पॉलिमर इज कॉल्ड एज द होमोपॉलिमर. ज्या पॉलिमर मध्ये एक प्रकारचेच मोनोमर्स असतात, दिस इज कॉल्ड एज द होमोपॉलिमर. नायलॉन 6, पॉलिथिन घ्या, पीव्हीसी, याच्यामध्ये एक प्रकारचेच मोनोमर्स असतात. हेटेरोपॉलिमर्स म्हणा किंवा कोपॉलिमर्स म्हणा, ठीक आहे, कोपॉलिमर्स म्हटलं तरी चालेल. यांच्यामध्ये कसं होते, जसं एक्स ही राहील तर वाय राहील तर झेड ही राहील तर एक्स ही राहील, म्हणजे डिफरंट प्रकारचे त्याच्यामध्ये मोनोमर्स आहे. एक्स मग वाय मग झेड, मग या प्रकारचे जे पॉलिमर्स बनतात हे हेटेरो किंवा कोपॉलिमर्स झाले. याचे एक्झाम्पल गुन्हा एन रबर आहे, गुन्हा एस रबर आहे. एबीएस आहे, एबीएस म्हणजे ॲक्रिलोनायट्राइल बुटाडाइन स्टायरिंग रबर. तीन प्रकारचे तीन मोनोमर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सरळ काय झालं, पॉलिमर झाला, तो कोणचा झाला, हेटेरोपॉलिमर झाला. दिस इज फिफ्थ क्लासिफिकेशन. आता पाहू सहावं क्लासिफिकेशन, लास्ट आणि हा लेक्चर संपवू. याचे सुद्धा दोन प्रकार पडतात. ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी. बायोडिग्रेडेबिलिटी म्हणजे जे एन्व्हायरमेंट मध्ये कुजू शकतात तसे, आणि जे एन्व्हायरमेंट मध्ये कुजू शकत नाही तसे. ठीक आहे. बघा, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स असे जे पॉलिमर स्वतः डिग्रेड होतात, नाही तर मग मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ऍक्टिव्हिटीमुळे डिग्रेड होतात, किंवा एन्व्हायरमेंटच्या इफेक्टमुळे डिग्रेडेबल होतात, म्हणजे कुजतात, म्हणजे संपतात. जे संपलं पाहिजे हे महत्वाचं आहे, त्यांना बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणतो. पीएचबीबी म्हणा, डेक्स्ट्रॉन म्हणा, एटीसी. पीएचबीबी म्हणजे पॉलीहायड्रॉक्सी को बीटा हायड्रॉक्सी व्हेनिरेट हाय. आपण हे जे एक्झाम्पल आहे सगळे मी तुम्हाला लिहून देणार आहे, फक्त आज क्लासिफिकेशन बोललो आपण. त्यानंतर दुसरं नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स, जे आता हे तर जगाचं सगळ्यात मोठं संकट बनलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे पॉलिथिन म्हणा, हे लवकर कुजत नाही, त्यामुळे जमिनीची उगवणशक्ती कमी होते, आणि सो मच फॅक्टर्स त्याच्यावर डिपेंड आहे, आपण ते बोलू नये सध्या. तर नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणजे पॉलिमर्स विच डू नॉट, नाही, नो, दे रेजिस्ट फॉर द डिग्रेडेशन. म्हणजे पॉलिमर्स विच डू नॉट डिग्रेड अँड स्टेज इन एन्व्हायरमेंट फॉर अ लॉंग टाइम. म्हणजे
नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर, त्याचे एक्झाम्पल पॉलिथिन आहे, सिंथेटिक फायबर आहे, कधी पुसतात का नाही. रिमेंबर, जे नेचर तयार करते त्याला खतम करायची ताकद ही नेचरमध्ये असते, आणि जे मॅनमेड गोष्टी असतात त्या एन्व्हायरमेंटला फ्रेंडली कधीच राहत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून इको फ्रेंडली कोणत्याही गोष्टी वापरणं चांगलं राहतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे या युनिटचं इंट्रोडक्शन आणि क्लासिफिकेशन आपण 6 प्रकारचं डिटेलमध्ये बघितलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन पॉलिमर्सच्या बघणार आहोत. तिथपर्यंत धन्यवाद.